जनहित न्यूजमध्ये सर्वांचं स्वागत आहे। आपण आज जेजुरी या ठिकाणी आलेलो आहोत। हा जो रस्ता आपल्याला दिसतोय हा जेजुरी मोरगाव रोडवर आहे। आपण पाहू शकता हा जेजुरी मोरगाव रोड। ही साईट आली जेजुरीची आणि हा रस्ता जातोय मोरगावला। आपण आज या ठिकाणी का आलो त्याचं एक कारण सांगते। ॲडव्होकेट नाझिरकर यांचं म्हणणं येतं आहे हा जो रस्ता आहे याच्या साईडला ही जी बिल्डिंग आहे शताई हॉस्पिटलची बिल्डिंग आहे ती 2.5 गुंठ्यामध्ये आहे आणि त्याच्याच शेजारी ही जी पडीक जमीन आपल्याला दिसते ही त्याच्या शेजारी लागून 2.5 गुंठे जमीन ही परत नाझिरकर वकिलांची आहे। आणि हे आपल्याला जे दिसतंय मध्ये मोकळा तिकडे शेत नांगरलेलं वावर वैवट केलेलं आहे आणि हा जो मधला पट्टा आहे हेही म्हणणं आहे नाझिरकर वकिलांचं की ही नाझिरकर वकिलांचीच जागा आहे। आता मी तुम्हाला रस्ता दाखवते। हा ड्रेनेज वगैरे टाकलेले आहेत। हे नाझिरकर वकिलांचं म्हणणं आलं की हा रस्ता नगरपालिकेने खरेदी केला आहे 12/12/2023ला आणि जे मूळ मालक आहेत खोमने त्यांनी अजून एक मध्यस्थी जमीन विकली आणि मध्यस्थाला जमीन विकल्याच्या नंतर आता ही त्या मध्यस्थानी नाझिरकरांना जमीन विकली होती। ही जी शेत जमीन आहे हे पाहू शकतो आपण। ही जी बिल्डिंग आहे या बिल्डिंगचा फेस आहे पाहू शकतो 2.5 गुंठ्यामध्ये आहे आणि आता ही जर पाहायला गेली मोजणी जर केली तर हे 2.5 गुंठे भरणार नाही। मागणी मूळ तर ठेवलेलं आहे आणि पुढं पूर्णपणे पसरट केलेलं आहे म्हणजे फ्रंटलाच पूर्ण पसरट केलं आहे। हा रस्ताही तुम्हाला मी दाखवू शकते। नगरपालिकेने नक्की काय केलंय पाहूयात। नगरपालिकेने जी घेतली जमीन रस्त्यासाठी मी ऐकलं ह्या जमिनीचं म्हणजे तुम्हाला दिसतंय तिथपर्यंतच इथून स्टार्ट होतं रस्त्याचा तुम्हाला मी दाखवू शकते। तो रस्ता दिसतोय तिथपर्यंत फक्त 10 म्हणजे असा अंदाज आहे की बरेच खर्च लागलाय त्याच्यामध्ये आणि साधारण 1 किलोमीटरचाही पण रस्ता नाही आहे तेवढा खर्च होत नाही आहे। त्याच्यावर एक शंका आहे नगरपालिकेवर। पाहिलं जर गेलं तर नाझिरकर वकिलांचं म्हणणं आलं आता मी त्यांच्याशी चर्चा केली सविस्तर तर त्यांचं म्हणणं आहे की हा रस्ता इथून निमुळता झाला आहे तुम्ही पाहू शकताय इथून पसरट आहे पूर्णपणे स्टार्ट टू एंड आणि जो तिकडे गेला आहे शेवटला गुलमोहराच्या अलीकडे ती काळी गाडी उभी आहे तिथे तर तिथपर्यंत रस्ता हे झाला आहे निमुळता होत चालला आहे। म्हणजे हे असं कसं पहिली स्टार्टच सुरुवात करायला पाहिजे होती। शेजारचे त्यांचं म्हणणं येतं माझी 2.5 गुंठे जमीन आहे तर ती 2.5 गुंठे भरणार नाही आणि इकडचा हा जो पॅसेज आहे त्यांचा हाही 30 फुटी आहे असं त्यांचं म्हणणं येतं तर तोही 30 फुटी भरणार नाही। आपण नाझिरकर वकिलांशी बोलूयात नक्की काय भानगड आहे आणि त्यांना नगरपालिकेने काय प्रकारे कशा प्रकारे हे त्यांना विठीस धरलेलं आहे। त्यांचं म्हणणं हेही आलं की इथले जे फौजदार आहेत त्यांच्याकडून त्यांना थोडा त्रास पण होतो आहे। वास्तविक पाहता नगरपालिकेने ज्या वेळेला रस्ता करायचा त्यावेळेला नगरपालिकेने नाझिरकर वकील आणि शेजारी संबंधित कोण असेल त्यांना नोटिसा देणं गरजेचं होतं। तशा कुठल्याही नोटिसा न देता या रस्त्याचं काम रात्रीच सुरू केलेलं आहे आणि गेले म्हणजे डिसेंबरमध्ये जर ही खरेदी होत असेल तर म्हणजे आता मे महिना सुरू आहे आणि ह्या मे महिन्यामध्येच
याचं काम चालू केलं. मी 4-5 महिन्यामध्ये एवढी काय अर्जन्सी आली होती नगरपालिकेला की हे काम सुरू करण्याची वेळ त्यांच्यावर आली. म्हणजे ह्याचं टेंडर कितीचं काढलं आहे, कोणी टेंडर घेतलं आहे आणि किती मध्ये टेंडर घेतलं हेही काय कोणाला माहिती नाही आहे. हे जे रस्त्याच्या कडेला दोन्ही फ्रंट साईड ही नाझिरकर वकिलांची आहे. आणि आपण पाहू शकता ही समोरची बिल्डिंग तुम्हाला मी समोरून दाखवली होती. हा मोकळा पेसेज आहे. हा तेवढा 2.5 गुंठ्याचा भरूच शकत नाही. हे कुठलंही एखादं बारकं पोरगंसुद्धा सांगू शकतं ज्याला कळतंय तो. आणि शेजारची जर तो बघितलं गेलं, मी तुम्हाला आता पहिल्यांदाही त्याचा फ्रंट दाखवला आणि आता त्याचा मध्य दाखवते. शेवट तर खूपच कठीण आहे. म्हणजे टोकच ठेवलं आहे पार डायरेक्ट. पलीकडची शेत जमीन ही खोमण्यांचीच आहे. आणि हे पाहू शकता आपण की इथं फक्त टोक ठेवलं आहे. म्हणजे 30 फूट जमीन जी आहे ती पूर्ण भरणार नाही. हे झाडं राहिलेत म्हणून तुम्हाला कळू शकतंय. पुढं फक्त टोक होत गेलेलं आहे. असा सगळा प्रकार आहे. आपण नाझिरकर वकिलांशी बोलूयात, पाहूयात काय म्हणतात ते. आपण पाहू शकतो हा दस्त नाझिरकरांनी केलेला आहे. ही पावती आहे. हा दस्त आहे. विजया वसंतराव नाझिरकर यांचा नावाचा हा दस्त आहे. जो रस्ता घेतलेला आहे त्या रस्त्याचाच हा दस्त आहे. जर यांच्याकडे काही नसतंच तर हा दस्ता कुठून आला असता. हा मेन पॉईंट आहे यामध्ये. बाप्पू यशवंत कापरे, वय वर्ष 45, व्यवसाय धंदा शेती. यांच्याकडून सुपेचे आहेत हे. यांच्याकडून ही खरेदी विजया नाझिरकर यांनी घेतलेली आहे. आपण इथं पाहू शकतो यामध्ये सरळ आणि स्पष्ट म्हणलं आहे. गट नंबर 178चे मालक यांच्याकडून 30 फूट. हा गट नंबर 178चे हद्दीतून दक्षिण उत्तर 30 फुटाचा रस्ता सामायिक असून त्याचा दस्त नंबर 910/2004 रोजी, म्हणजे 910/2004 रोजी नोंदवलेला असून या रस्त्याचे वापर वहिवाटीच्या हक्कासह मिळकत खरेदी दिलेली असे. म्हणजे हा दस्त जो घेतला आहे, म्हणजे हे रस्ता जो घेतला आहे याचं पूर्णपणे डॉक्युमेंट या नाझिरकर कुटुंबाकडे आहे. आणि आता वेळापूर्वी जे आहेत ते येऊन गेले खोमणे वगैरे, पण त्यांनी ती बाप्पू कापरेंना दिलेली आहे लिहून जमीन. असा सगळा विषय आहे. आणि आता जर हा रस्ता घेतानाचा दस्त नसता तर आपण पाहू शकतो हे असं ओरिजिनल खरेदी दस्त आहे. ज्यांच्याकडून घेतलाय कापरे त्यांचाही फोटो लावलेला आहे आणि ज्यांनी घेतलाय घेणार या दोघांचे फोटो लावून हा दस्त झालेला आहे. विशेष म्हणजे साक्षीदार आहेत या दस्ताला सोमनाथ विष्णू दरेकर आणि रमेश दत्तात्रय शेरे. हे दोघंही एक मावडी सुपेचा आहे राहणार आणि जे शेरे आहेत ते जेजुरीचेच आहेत. हा असा प्रकार आहे. आणि आता नगरपालिकेने या मॅडम ॲडव्होकेट आहेत ज्या विजया वसंत नाझिरकर आहेत, यासुद्धा ॲडव्होकेट आहेत. नगरपालिकेने ज्या खरेदी केली ती 12/12/2023ला हा रस्ता खरेदी केला आहे असं माहिती मिळते आहे. पण आपण पाहूयात नाझिरकर मॅडमचं काय म्हणणं आहे आणि त्या काय सांगतायत. नमस्ते मॅडम, मला एक सांगा, ही जी खरेदी होती तुमची ही तुम्ही स्वतः खरेदी केलेली आहे? किती साली खरेदी केली? 2012ला. आणि आता तुम्ही ज्या वेळेला खरेदी केली त्यावेळेला इथली जमिनीची काय अवस्था होती? इथं वहिवाटच होती. ते ह्यांची कापरे यांची आहे ना वहिवाट होती.
आणि त्यांनी वहिवाटी सहित आपल्याला खरेदी दस्तावेज दिलेला आहे. हां, म्हणजे तुम्हाला ती वापरण्यासाठी रस्त्यासहित दिलं होतं. 30 फूट जमीन आहे ती. हा रस्त्यासहित. रस्ता 30 फुटी रस्ता म्हणून दिला. नमूदही केलेला आहे खरेदी दस्तात माझ्या. अच्छा, आता काय परिस्थिती या जागेची? आता परिस्थिती काय आहे, नगरपालिकेने जबरदस्तीने पोलिसांच्या मदतीने दादागिरी करून पोलिसांना आपण अडवायला गेले की पोलिस येतात, दादागिरी करतात, PSI येतात. NC मी नोंदवायला गेली, माझी कंप्लेंट FIR दाखल करायला गेले, पण त्यांनी काय माझी FIR घेतली नाही. 2 वेळा गेले, NC एकदा नोंदवली, त्याच्यानंतर मी त्यांच्याकडे पाठपुरावा केला, त्यांनी कुठलीही केलं नाही कारवाई. त्याच्यानंतर मी SP-ना अर्ज केलेला आहे त्याच्यावर, पण त्यांच्याकडूनही काहीही मिळालं नाही. म्हणजे तुम्हाला जे सहकार्य पाहिजे होतं ते पोलीस स्टेशनकडून कुणालाच मिळालेलं नाही. पण नाही दिलं. माझा हे होता, वापराचा वड्डा होता, त्यांनी PSI येऊन डायरेक्टली तोडून टाकलं, माझी परमिशन नाही घेता. म्हणजे ह्याच रस्त्याला लागून तुमचं पुढं घर आहे? हो बरोबर. मग तुम्हाला काय नोटीस दिल्या नव्हत्या? नाही, डायरेक्टली येऊन तोडला. मी आतमध्ये होती, मला माहिती नाही, माझी तब्येत नसते, व्यवस्थित ठीक नसते, त्याचा काही गैरफायदा घेतात. मला एक सांगा मॅडम, शतायू हॉस्पिटलच्या शेजारी तुमची किती जमीन आहे? 2.5 गुंठे. आणि आता नगरपालिकेने रस्ता चालू केला, रस्त्याचं काम सुरू केलं, तर आता तुमची जमीन राहिली किती, काय वाटतंय तुम्हाला? अतिक्रमण केलं दोन्ही गटात, 179 आणि 177 दोन्ही गटात अतिक्रमण केले. गुन्हा आहे ते पण पाडले, बाकीची झाडं पाडून टाकलेले, तिथे त्याचे फोटोग्राफ्स घेतलेले आहेत. अच्छा, त्यांची कुठलीच परमिशन नाही. मी तिथं घरी असल्यामुळे त्यांनी इकडे काय केलं ते मला माहिती नव्हतं. मी आल्यानंतर बघितलं तर त्यांना विचारायचा विचारला तर म्हटलं आम्हाला शिवून असे जाब देतात. रस्ता साधारण दिवसा चालू असतो काम कारण की रात्रीचं चालू असतं? संध्याकाळचंही करतात. रात्रंदिवस रस्त्याचं काम चालू आहे युद्ध पातळीवर. हो. किती दिवस झाले युद्ध पातळीवर काम चालू आहे रस्त्याचं? मला वाटतंय 24 ते 25 तारखेपासून साधारण. आणि किती मीटरचा रस्ता आहे हा? किती? 30 मीटर? फूट 30 फुटाचा? 9 मीटर. मग एवढं युद्ध पातळीवर काम चाललंय, याचं काय कारण असू शकतं? त्यांना आम्ही कोर्टात गेलो, त्यांना वाटलं की स्टे भेटत किंवा काय करत, त्याच्या भीतीने त्यांनी एवढं हे केलेलं. आणि कोर्टात गेल्यानंतर कोर्टाची साईट ही होती, ओपन होत नव्हती 6 दिवस. त्याच्यानंतर 1च दिवस कोर्ट होता, त्याच्यानंतर व्हॅकेशनला गेलं, त्याचा गैरफायदा घेऊन त्यांनी हे रस्ते. हा, म्हणजे आता कोर्ट चालू होईल साधारण एवढ्या आठवड्याभरामध्ये. हो. आणि मग त्यांना रस्ता करता येणार नाही, म्हणून हे नगरपालिकेने युद्ध पातळीवर काम चालू केलं, हे तुमचं म्हणणं आहे? पोलिसांना मदतीला घेऊन. अरे वा. आणि त्या दिवशी मागच्या 4-5 दिवसापूर्वी PSI आले होते, माझी दारातली गाडी उचलण्याचा प्रयत्न केला. काय कारण? जबरदस्तीने गाडी उचला, नाही तर आम्ही टोकन लावून गाडी नेली. म्हणजे तुमच्या दारासमोर घरासमोर उभी केलेली गाडी पण सुद्धा का ती रस्त्यात येत होती का? सरकारी रस्त्यात? माझ्या जागाच आहे ना, माझी वापरायची जागा, मी माझ्या जागेत उभी केली ना गाडी. अच्छा, तरी पण ते मला कुठली नोटीस न देता, काही न करता PSI आले आणि टोचन का ते असतं ते गाडी न्यायला, ते घ्यायला आले. त्याचे माझ्याकडे फोटो आहे, ते तुम्हाला ते देते. मला एक सांगा, ही जमीन ही तुमचीच आहे? हो, बरोबर. माझी. ह्या शतायू हॉस्पिटलच्या शेजारची जमीन हो. अलीकडची, आणि ही शेजारची जमीनही तुमचीच आहे. मी दाखवते आता ही जमीनही तुमचीच आहे. ज्या वेळेला रस्ता नगरपालिकेला करायचा होता त्यावेळेला तुम्हाला अशा काही नोटिसा दिल्या होत्या का आम्ही रस्ता करतोय आणि तुम्ही येऊन थांबा किंवा काय? 2022ला दिली होती नोटीस. मी त्या नोटीसला उत्तरे दिले की नगरपालिकेला सांगितलं की माझा असा रस्ता आहे, माझं हे रस्ता करू नये, मोजणी झालेल्या नाहीत कुठल्याच प्रकारच्या. त्यावेळेस मी हरकत घेतली. अच्छा. 2022 नंतर त्यांनी कुठलंही मला कायदेशीर नोटीस वगैरे काय आजपर्यंत काही दिलं नाही. डायरेक्टली येऊन रस्ता तयार केला. मग आता रस्ता करत आहे नगरपालिका, तर नगरपालिकेने आता तुम्हाला नोटीस द्यायलाच पाहिजे होती. 2023ला नाही दिली, 24ला तरी द्यायला पाहिजे होती ना. 22 मध्ये दिलेल्या नोटीसवरती त्यांनी रस्ता सुरू केला का? तुम्ही परत त्यांना जाब का नाही विचारला? ते म्हणतात आमचा रस्ता हे झालेला आहे, मंजूर झाला. किती साली मंजूर झालेला आहे रस्ता? काहीच कागदपत्र आपण मागितली ना, कुठल्याही प्रकारचं टेंडर हे कागदपत्र मागितले ना, कुठलीच देत नाही.
कुठली परवानगी घेतली किंवा त्याला वरून आणली का परवानगी ते विचारलं, पण ते पण नाही. निविदा कुठल्या रस्त्याची काढली, कुठला रस्ता चालू केलाय हे पण आम्हाला माहिती नाही. मोजणी सगळ्यात महत्वाचं की मोजणी त्यांना विचारलं की मोजणी तुम्ही केली का. तुमच्या मोजणीचा त्यांनी कोर्टात सुद्धा कबूल केलेलं आहे कैफियत दिल्यामध्ये की या जागेचे मोजणी झालेली नाही. मोजणी झाली नसताना ती जागा त्यांनी कशी ऐकली. मोजणी नाही, ॲक्विशन नाही, विदाऊट ॲक्विशन या जागेवर त्यांनी काम करत चालू केलं. तुम्ही पहिल्या खरेदी केलेले त्याचे दस्त आहेत का तुमच्याकडे? हो, आहे. दाखवा बरं. हा त्यांचा आहे, तुमचा दाखवा ना. माझं दाखवलेलं आहे. हा दाखव. असं उभं धरा. कापरे यांना दिलेले. कापरेंनी कापरेंनी घेतली घेतलेली 30 आणि फुटी बापू रस्ता. कापरेंची यांनी घेतली असं सांगा. हा, बाप्पू यशवंत कापरे लिहून घेतलाय रस्ता हा त्यांनी. लिहून घेणार आहे ते. हा, आणि तुकाराम ठोंबणे यांनी रस्ता लिहून दिलाय कायमस्वरूपी. नोंदणी आपण करून दस्ता. 100 स्टॅम्पवरच आहे, नाही नोंदणी करून द्या ना. नोंदणीकृत आहे. नोंदणी आणि करून विशेष म्हणजे हा सब रजिस्टरचा शिक्का याच्यावरती. आणि हा तुकाराम लक्ष्मण खोमणे यांनी लिहून दिलेला रस्ता आहे. हो. आणि ते कसे म्हटले मग आता मगाशी आले होते तेव्हा की आम्ही काहीच लिहून दिलेलं नाही म्हणून. ठीक आहे. नाही. त्याच्यावरती साक्षीदार म्हणून कुठे डॉक्टर आणि ते इंजिनियर कोण आहेत नाझरेकर त्यांची पण सही आहे. ते आता इन्व्हॉल्व आहेत ह्याच्यात. अच्छा, ते सहीचं पेज काढा बरं. ठीक आहे ना, पुढे ते घेतलं मालकी हक्काने लिहिलेले म्हणून त्यात स्पष्ट नमूद आहे. कोमण्यांची मी सही. तुम्हाला दाखवू शकते सगळ्यांना. हे बघा, भाऊ धरा, हे व्हिडिओ सुरू आहे. नागरिक हो, तुम्हाला मी दाखवू शकते की इथं स्पष्ट लिहिलेलं आहे. तो रस्ता लिहून देणार यांनी लिहून घेणार यांना त्यांचे जमिनीत जाणे येण्यासाठी विना मोबदला वापरण्यास पूर्ण मालकी हक्काने दिलेला. तेव्हा यापुढे लिहून घेणार यांनी त्यांचे मालकी जाणे येण्यासाठी सदर रस्त्याचा वापर पाणीपलटी करा कायमस्वरूपी करण्याचा आहे, असं स्पष्ट या दस्तामध्ये म्हटलेलं असतानाही नगरपालिकेने, मला संशय आहे पूर्णपणे याच्यावर, नगरपालिकेने हा रस्ता खरेदीच कसा केला परत. इथं सह्या आहेत साक्षीदारांच्या. हे कापरेंचं लिहून दिलंय ना, त्यांनी लिहून घेतलंय. लिहून घेणार कापरे आहेत. आणि आपण पाहू शकतो प्रशांत गुलाबराव नाझरेकर जेजुरीचेच आहे आणि रामदास सुभाष कुटे हे डॉक्टर आहेत. दोघंही साक्षीदार आहेत. त्यांचे फोटो वगैरे आहेत का काही त्याच्यावर पाठवून? नाही, दस्त ज्यांनी केलाय त्यांनी लिहून देणार घेणार. पाठीमागं बघा ना. हा आहे बघा. हे पहा, जर हे काही खोटं कुठं असतं तर सब रजिस्टरच्या समोर हे सगळं होत असतं. त्यांच्या स्वतःच्या स्वाक्षरी आहेत. हे काय असे बारीक पण नाहीत हे दोघं पण. हे लिहून देणार पण बारीक नाही आणि लिहून घेणारही बारीक नाही. साक्षीदारही स्वतः हा एक डॉक्टर आहे. सर, ही जी तुमची खरेदीची जागा आहे जमीन की नक्की कशी आहे मला काय सांगाल का तुम्ही? जमीन खरेदीची आहे. हां. मला 169चा अर्धा हिस्सा आणि 177 माझे पूर्ण मालकीचा असून तो माझ्या मंडळीच्या नावावर आहे. अच्छा. आणि मधून 178 मधून सामायिक रस्ता खरेदी केलेला आहे, ज्याच्याकडून मी खरेदी घेतली होती कापरेंकडून. त्यांनाही तो दस्त दिलेला आहे, तोही दस्त रजिस्टर आहे. आणि त्या दस्ताच्या अनुसरून माझाही दस्त झालेला आहे. आणि ती प्रॉपर्टी सामायिक खाजगी दोघांच्यासाठी अंतर्गत रस्ता ठेवलेला आहे. अच्छा. असं असताना अलीकडे असं कळतं की नगरपालिकेने त्या लोकांकडून खरेदी खत करून घेतले 12/12/23 रोजी. म्हणजेच जर 12/12/23ला जर खरेदी खत करून घेतलं असेल तर यापूर्वीचं जे नगरपालिकेने शासनाला जे प्रोसिडिंग दिलेलं आहे किंवा ह्याच्या मंजुऱ्या या निश्चितच खोटे आहेत. मला तर असं समजलं की 1 वर्षापूर्वी या रस्त्याची मंजुरी आलेली आहे.
नगरपालिकेच्या ताब्यात पण नव्हतं तेव्हा. दुसरी गोष्ट, नगरपालिकेच्या ताब्यात अजूनही नाही. नगरपालिकाला आत्ता जेव्हा दस्त झालेला आहे हां त्या दस्तात स्पेसिफिक लिहिलेलं आहे की मालकी हक्काने आज रोजी तुमच्या ताब्यात प्रॉपर्टी दिली, म्हणजे 12व्या महिन्यात. हां याच्या अगोदर नगरपालिकेचा न्याय रस्त्याचा काही संबंध नाही. नगरपालिकेने कुठलं ॲक्विजिशन केलं नाही, कुठला मोबदला दिला नाही, कुठल्या नोटिसा दिल्या नाहीत. नगरपालिकेने त्यांचा जो रस्ता आहे करायचा जर असेल त्यांच्या तथाकथित दस्तानुसार तर त्याच्या मोजणी देखील त्यांनी केलेली नाही. निश्चित कुठं रस्ता करतात हे सुद्धा त्यांना माहीत नाही. त्यांचे जे अधिकारी, किती फूट रस्ता होता हा त्यांच्या दस्ताप्रमाणे काय सांगाल 9 का? मीटरचा रस्ता आहे. परंतु नगरपालिका त्यांचे जे काही कर्मचारी हां आणि हे ठेकेदार, हां कुठले कॉन्ट्रॅक्टर ह्यांना हाताशी धरून हां केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी हां आणि हा जो रस्त्याचा मंजुरी जी घेतलेली आहे दलित वस्तीच्या विकासासाठी घेतलेला आहे. अच्छा. परंतु दलित वस्तीला याचा एकही फायदा नाही. तुम्ही पहा इथं एकही दलिताचं घर एकच नाही. दलिताचं घर नाही. आणि यांनी बिनबोबाट आमचा खाजगी रस्ता हा सरकारी करून टाकून मोठा फ्रॉड केलेला आहे, मोठी फसवणूक केलेली आहे. अच्छा संबंधित चीफ ऑफिसर आणि ते स्वतः या पोलीस निरीक्षक जे आहेत PI यांना मदतीला घेऊन ते स्वतः इथं येऊन PI सुद्धा इथं येऊन रस्ता करू लागतात. हे त्यांची कामं नाहीत. शांतता सुरक्षा पाहण्याचं त्यांचं काम आहे. पण इथं येऊन दमबाजी करणे वगैरे, क्रेन आणणे, गाड्या उचलणे, माझ्या दारातल्या गाड्या, माझ्या मालकीच्या हद्दीतल्या गाड्या, यांना कुणी सांगितलं ऑर्डर दाखवा, काही कागदपत्र देत ज्या नाही. वेळेला गाडी उचलली, मला मॅडमनी पण सांगितलं त्यांच्या बोलण्यामध्ये की गाडी उचलली, क्रेन आलं, ती गाडी नक्की उचलली होती का आणि तुमच्या हद्दीत होती का तुमच्या वाट्यावर हो, गाडी? माझ्याच वाट्यावर गाडी अजूनही तशीच आहे. त्याचे फोटो आहेत. अच्छा. फोटो आहेत, सगळं आहे. परंतु हे काय करताय, हा जो रस्ता तुम्ही म्हटलात 9 फुटीच फक्त रस्ता घेतलेला आहे मग नगरपालिकेने, मग आता हा रस्ता होतोय किती फुटी? 9 मीटर आहे. 9 मीटर, सॉरी 9 मीटर आहे. आता तो किती होतोय, किती करतात, त्याच्यावर काय काय केलंय, काय मागितले तर कुठली ऑर्डर नाही, साधी कागदपत्र सुद्धा देत नाहीत. हां 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 देत नाहीत. मी मला वाटतं 29 तारखेला काय अर्ज दिलेला आहे हां. नकलेसाठी, अजूनही त्यांनी नकला दिलेला नाही. तुमची कोर्टात केस चाललेली आहे आणि का? म्हणून कोर्टात केस दाखल केलेली आहे. न्यायप्रविष्ट बाब आहे. त्या PIला, त्या चीफ ऑफिसरला याच्या सूचना दिल्या की तुमची घाई का, न्यायप्रविष्ट बाब असताना असं करू नका. एखाद्याच्या खाजगी प्रॉपर्टी घेताल तर त्या कंटेम ऑफ कोर्ट होईल. सुप्रीम कोर्टाने सांगितले खाजगी प्रॉपर्टी कोणाच्याही तशा घेता येत नाहीत. परंतु हे धनधापटपणे बिंदास काहीही करतात. काही वरिष्ठ असतील त्यांच्या आधाराला किंवा ते स्वतः काही आर्थिक त्यांच्या स्वार्थासाठी काही करत असतील. स्वतःच्या समाजाचं ही तिथं पाहिलं जात नाही. त्यांनी जे सांगितले दक्षिण बाजूला 15 मीटरचा रस्ता आहे, दक्षिण बाजूला 15 मीटरचा रस्ता आहे. दक्षिणेला बी आम्ही आहे, उत्तरेला बी आम्ही आहे, पश्चिमेला बी आम्ही आहे. अजून एकही नोटीस नाही कुठल्याच रस्त्याचं बरोबर. गव्हर्नमेंटचं आम्हाला. मग आम्ही काही नुसते नावाला आहोत का? दक्षिणेला ते म्हणतात 15 मीटरचा रस्ता आहे ना आम्ही काम काढले. अहो 15 मीटरचा रस्ता नाही आहे. एखादं नोटीस मला नका येऊ द्या, बाकीच्या लगतच्या लोकांना तरी द्या. बरोबर. पण यांच्याकडे कुठलंही काही नाही नसताना त्यांनी असंच हे कामं बेकायदेशीरपणे सुरू केले आहेत. शासनाचा सुद्धा निधी बेकायदेशीरपणे वापरत आहेत. वास्तविक यांना हे काम करण्याचा कोणताही कायद्याने अधिकार नाही. कोणतंही जी प्रोसिजर आहे, कायदेशीर प्रोसिजर राबवल्याशिवाय यांनी उलट गव्हर्नमेंटला खोटी कागदपत्र दाखवून, खोट्या ठराव घेऊन, खोटे आदेश प्राप्त करून खोटी माहिती दिली, खोटे आदेश प्राप्त केला आणि शासनाचा पैसा खोट्या कामांना बेकायदेशीर. म्हणजे तुमचं म्हणणं येतं याच्यातून की नगरपालिकेने, नगर परिषदेने, या जेजुरी नगर परिषदेने सरकारला उल्लू बनवलं आणि खोटे कागदपत्र दाखवून प्रशासनाची दिशाभूल केलेली, मोठा फ्रॉड केलेला आहे. आणि कधी जर भेटायला गेलं तर ते धड नगरपालिकेत नाहीत, इथं पण राहत नाहीत. कुठे असतात मुख्याधिकारी हे तिथेही गेल्यावर कोणी सांगत नाहीत. कधीही गेलं तरी तिथं मीटिंगला गेल्यात, कामाला गेल्यात, कुठेही कधीही गेलं तरी हीच बॉम्बई, इथं राहत सुद्धा नाहीत. वास्तविक त्यांनी स्थानिक ठिकाणी राहणं त्यांचं काम आहे, परंतु ते अद्याप कधीही इथं राहिलेले नाही. मी सर आपलं नाव? मी ॲडव्होकेट हर्षद लांगी.
का म्हणून तुम्ही या केसमध्ये आहात का? मी दिनांक 25/4 आता 25/4ला मी अर्ज दिला होता काही कागदपत्रे मिळण्यासाठी, हा, पण आज तागत त्यांनी कोणताही रिप्लाय दिला नाही. कुणी? नगरपालिकेने आतापर्यंत कोणताही रिप्लाय नाही दिला आणि ते कागदपत्राची सुद्धा पूर्तता काही केली नाही. म्हणजे वेळोवेळी मी जाऊन आलो हा. नगरपालिकेमध्ये, पण त्यांनी अद्यापर्यंत मला कागदपत्र काही दिले नाही. ही केस तुमच्याकडे दिलेली आहे का? हो तुम्ही लढताय का ही कोर्टामध्ये केस? हो हो. कुठं चालू आहे सुनावणी? सासवड कोर्टात. सासवड कोर्टामध्ये सुनावणी चालू आहे. RCS नंबर 110/2024. अच्छा. माननीय सुप्रीम कोर्टाने सुद्धा त्याच्याबद्दल वेळोवेळी निकाल दिले आहेत. हा, आर्टिकल 19 अंतर्गत पर्सनल राईट अँड लिबर्टी, म्हणजे त्या अंतर्गत प्रत्येकांना जगण्याचा म्हणजे प्रत्येकाला जागा मिळण्याचा म्हणजे अधिकार आहे. हा, प्रत्येकाला राईट स्वतःची मिळकत सेव्ह करण्याचा, प्रत्येकाला प्रत्येकाची लाईफ वाचवण्याचा. मिळकत सेव्ह करण्याची प्रत्येकाला लिबर्टी आहे त्याच्याबाबत. हा, पण ह्याच्यामध्ये बेकायदेशीर आतापर्यंत काम चालले आहे बघा. हा, दिसतंय आपल्याला. बघितलं ना. इथं प्रमाणे झाडे तोडून टाकलेत. हा, परत अनाधिकृत खड्डे खाल्ले आहेत. हा, खड्डे म्हणजे असं रस्ते अनाधिकृत म्हणजे ह्याच्या ह्याच्या पाठीमागे झाडं होती, झाडं तोडलेली आहेत. म्हणजे ह्यांचं सर तुम्ही काय सांगू शकाल ना की आपलं नाव काय? हा, मी ॲडव्होकेट मोहन थोपटे. अच्छा. आता मी या केसमध्ये मागच्या आठवड्यात वकील दाखल केलेला आहे. अच्छा. त्यामध्ये माझं असं स्पष्ट म्हणणं आहे की ते डॉक्युमेंट जर पाहिलं, नगरपालिकेचं डॉक्युमेंट जरी पाहिलं, त्यांनी म्हणजे पहिलं हे नागरिकांनी खरेदी केलेलं आहे, परंतु नागरिकांनी खरेदी केल्यानंतर त्याच्या डॉक्युमेंटच्या नंतर पुन्हा नगरपालिकेने डॉक्युमेंट केलेलं आहे. अच्छा. आणि ते डॉक्युमेंट केलेलं आहे, त्या डॉक्युमेंटमध्ये त्यांचं डॉक्युमेंट पाहिलं तर त्यांचं चतुष्सीमामध्ये पूर्वेला रस्ता दिसतोय. हा, जर पूर्वेचा रस्ता आहे म्हणजे त्यांनी पश्चिमेची जागा खरेदी केलेली आहे. बरोबर. जी पश्चिमी जागा खरेदी केलेली आहे तर मग पूर्वेचा रस्ते जागेवर त्यांनी बेकायदेशीरपणे कशा पद्धतीने काम करतात? बरोबर. त्यांना असं काम करण्याचा अधिकार आहे का? बरोबर. याबद्दल ते चर्चा कुठं कोणी करायला तयार नाहीये. त्यांच्याशी बोलायला गेलं तर कोणी नीट सांगत नाही आणि माहिती न सांगता किंवा आणि कोर्ट कारवाई चालू असताना, कोर्ट केस चालू असताना शेवटी घाई करण्याचे कारण नाहीये. बरोबर. त्यांनी प्रत्यक्ष बोलावं किंवा कोर्टात येऊन सविस्तर म्हणणं मांडावं. कोर्टाची ऑर्डर होईल त्यानंतर काय असेल ते ठरवता येईल. पण आता त्याच्यावर कोर्ट ते किती घाई करतायत. तारखेला चालू होत आहे? आता कोर्ट ऍक्च्युली 10 तारखेपासून 10 जून पासून सुरू होते, परंतु आपली केस अर्जंट म्हणून आपण 27 मेला ठेवलेली आहे. अच्छा. 27 मे तारीख नेमलेली आहे. 27 मेला आपण त्यांना अर्जंट, कारण ज्या कोर्टासमोर प्रॉपर कोर्टासमोर जे आहे देशमुख मॅडमच्या कोर्टासमोर, ते देशमुख मॅडम सुट्टीवर होत्या म्हणजे त्यांच्या व्हेकेशन होत्या, त्या 27 तारखेला येत आहेत. 27 तारखेपर्यंत हिअरिंगला आहे. 27 तारखेला हिअरिंगला आहे, त्याच्या अगोदर घाई करायचे कारण नाहीये. बरोबर. आम्ही अनेक वेळा त्यांना विनंती केली तुम्ही घाई करू नका, तरी त्या म्हणजे त्यांच्या ज्या नागरिकांनी सांगण्यावरून की तिथल्या ज्या दारात गाड्या तुम्ही होत्या. आता वकील आहात, तुमचे पक्षकार आहेत नाझीरकर. हा, मिसेस नाझीरकर. हा, मिसेस नाझीरकर. तर मला काय म्हणायचं, त्याही ऍडव्होकेट आहेत स्वतः. हो हो. आणि वकिलांचीच जर फसवणूक होत असेल तर सर्वसामान्यांचं काय? तेच तर महत्वाचं आहे की म्हणजे समाजातला सर्वसामान्यांना न्याय देणारा घटक म्हणून वकिलांच्याकडे पाहिलं जातं. बरोबर. आणि न्याय देणाऱ्या घटकाच्यावरच अन्याय केला जात असेल, तो स्वतःचा जर मिळकत सेव्ह करू शकत नसेल, तो जर स्वतःची मिळकत थांबवू शकत नाही, वाचवू शकत नसेल, तर अशा परिस्थितीमध्ये सर्वसामान्यांचे किती हाल होतील. आणि एवढा बेकायदेशीरपणे सगळं काम चालू आहे. थांबायला एवढी घाई कसली? घाई करण्याच्या ऐवजी थांबा ना थोडंसं सांगितलं. कोणी थांबायला तयार नाहीये, थांबत नाहीत कुठे, म्हणजे कायदेशीर कुठली बाब पाळायची नाहीये आणि घाईघाईने हा सगळा उद्योग चालू आहे. मी तर आता ऐकलं, नाझीरकर सरांच्याही म्हणण्यातून तेच आलं आणि नाझीरकर मॅडमच्याही म्हणण्यातून तेच आलं. दोघंही उभयता ऍडव्होकेट आहेत. बरोबर. पण ज्या वेळेला ह्या रस्त्याचं काम चालू झालं त्यावेळेला पोलीस स्टेशनकडूनही म्हणजे जसे संबंधित PI असतील त्यांच्याकडनंही यांना काहीतरी दमदाटी करण्यात आली. हे कितपत खरं आहे? ते खरं म्हणजे मी ते फोटोवर किंवा व्हिडिओ पाहिलेला आहे, त्यामध्ये ते पोलीस स्वतः त्यांच्या दारात आलेले मी पाहिलेले आहेत. आणि ते पोलीस येऊन पोलिसांनी दादागिरीने त्यांना गाडी काढा नाही तर मी गाडी उचलून घेऊन जातो, टोचन आणतो आणि टो करून घेऊन जातो हे सांगितलं होतं. त्यांना काय तसा अधिकार नव्हता, ज्याबद्दल पोलिसांनी हस्तक्षेप करण्याची कोणती कारण नाहीये. फार झालं तर त्यांना कुठला अगदी जर शांतभंग होणं असेल तर तो भाग शांता थांबवत आली असती, पण त्याच्या म्हणजे शांतभंग थांबवत आला असता. शांतभंग कुठं झालेलं नाही. पुढे त्यांनी रितसर आणि काहीसे मार्गाने सांगितलं होतं की आम्ही आमचं काम जे हेच आहे, या जागेची केस चालू आहे, कोर्टात केस चालू आहे, कुठं काही करू नये. तरी त्यांनी ते दादागिरीने गाडी उचलून घेऊन चाललं होतं. परंतु त्यांनी अनेक वेळा विनंती केल्यानंतर कुठेतरी थांबलं, फक्त गाडी उचलली नाही, परंतु काम मात्र थांबलेलं नाही. काम घाईघाई चालू आहे.
हा आपण पाहू शकताय नागरिकांनो, हे आताही पण लोक दोरीने काहीतरी चाललाय कार्यक्रम, दोरी टाकली आहे आणि रस्त्याला मोजायचा कार्यक्रम चाललेला आहे. 9 फुटीचा रस्ता आहे, तर तुम्ही पाहू शकता 9 फुटामध्ये 9 मीटर रस्ता आहे. तर साधारण एक गाडी जाऊ शकते ना त्या रस्त्यावरून सर? एकच गाडी जाऊ शकते ना, एका मागे एक. पण हा तर तुम्ही पाहू शकतो दुपदरी रस्ता जो झालेला आहे आता. मी आता तुम्हाला तिथं जाऊन दाखवते. आपण ते रस्ता मोजतात, आपण काय त्यांना मोजायला सांगितलेलं नाही, परंतु ते रस्ता मोजतायत. तर आता आपण त्यांना विचारू किती भरलं म्हणून विचारूयात. किती भरलं दादा? 9 मीटर. ठीक, त्यांनी सांगितले आता हा जो रस्ता आहे तो 9 मीटरचा आहे. आपण आणखी पुढे जाऊया. थांबा, तसंच थांबा. 9 मीटर कुठे येतं दाखवा मला. तुम्ही थांबा तिथं. 9 आता बघा हे पुढं धरायला लागले. धरा. ह्यांनी दाखवल्याप्रमाणे हा 9चा आकडा आहे, 9 मीटरचा. पुढं गेलंच ना ते आता काय करून घेणार का? 9 मीटर हे असं सगळं काम चालू आहे. रस्ता मोजलाय त्यांनी. 9 मीटर माझ्यासमोर तर भरलाय, पण जादा आहे. त्यांनी स्वतःहूनच कबूल केले. ते थोडा जादा आहे म्हणून त्यांनी कबूल केलेलं आहे. पाहूयात आपण आता काय होतंय ते. नगरपालिकेशी संपर्क साधूयात. आपण यानंतर नगरपालिकेशी संपर्क साधणार आहोत. जे शिव आहेत त्यांच्याशी बोलणार आहोत. पाहूयात ते काय म्हणतात.